नमस्कार. इयत्ता 5वीच्या वर्गात मराठी विषयाचे शिक्षक इंद्रजित भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत असतात. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबवतो कष्ट तो माझा बाप शेतकरी. लेतो अंगावर चिंध्या खातो विरची भाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. कविता शिकवणं संपतात गुरुजी विचारतात कोणाला काही प्रश्न कोणाला काही अडचण. कधीही उभा न राहणारा सदा कोपऱ्यात बसणारा नामदेव नावाचा मुलगा उठून उभा राहतो आणि गुरुजीला प्रश्न विचारतो. गुरुजी मला कविता समजली, तुमच्या कवितेतला बाप सुद्धा शेतकरी आणि माझ्या वास्तवातला बाप सुद्धा शेतकरी. कविता मला दोघेही सारखे दिसायला लागले. गुरुजी फक्त एक सांगा, तुमच्या कवितातल्या बापाची कथा आणि माझ्या वास्तविकतेतल्या बापाची व्यथा कधी बदलणार गुरुजी? गुरुजी निरुत्तरित झाले, प्रश्न अनुत्तरित राहिला आणि तोच अनुत्तरित प्रश्न घेऊन मी आज या ठिकाणी उभा आहे. मी राहते योगेश नवनाथ, विषय मांडतोय माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. तर मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला स्कॉलरशिपला एक गणित असायचं की एका शेतकऱ्याच्या रामूनं एका व्यापाऱ्याकडून अमुक दरानं दर शेकडाप्रमाणे अमुक रक्कम कर्ज म्हणून घेतली. पण आम्हाला तर 4 वर्षानंतर शेतकऱ्याचा रामू त्या व्यापाऱ्याला किती रक्कम पुन्हा परत करेल. पण दुर्दैवानं आम्ही असं गणित कधीच पाहिलं नाही की एका अमुक व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या रामूकडनं दर शेकडाप्रमाणे कर्ज घेतलं तर 4 वर्षानंतर तो व्यापारी शेतकऱ्याच्या रामूला किती रक्कम परत करेल. म्हणजे इथल्या शिक्षण व्यवस्थेनं सुद्धा आम्हाला हे शिकवलं की शेतकऱ्याचा राम्याच कर्ज घेणार आहे, शेतकऱ्याचा राम्याच कर्ज फेडणार आहे आणि शेतकऱ्याचा राम्याच मारणार आहे. म्हणजे मध्यंतरी मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमध्ये प्रचंड प्रमाणात आत्महत्या झाल्या. हाच प्रश्न एक पत्रकार साहेब तत्कालीन भारताचे महामहिम कृषी मंत्री यांच्याकडे गेला आणि म्हणाला की साहेब, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमध्ये प्रचंड प्रमाणात आत्महत्या झाल्यात, यावर तुमचं मत काय? त्यावेळेस तत्कालीन भारताचे कृषी मंत्र्यांचं असं विधान होतं की मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमध्ये ज्या आत्महत्या होत्या त्या कर्जामुळे होत नसून त्या शेतकऱ्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळे होत आहेत. तोच शेतकरी तोच प्रश्न घेऊन मराठवाड्यात येतो आणि एका शेतकऱ्याच्या मुलाला प्रश्न विचारतो की बाबा, भारताच्या महामहिम कृषी मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्या बापानं जी आत्महत्या केली ती कर्जामुळे केली नाही, तर तुझ्या बापानं जी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे केली. शेतकऱ्याचं पोरगं उठून उभा राहिलं आणि पत्रकार साहेबांना म्हणलं, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापानं जी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे केली, पण त्यांना कळलं ते प्रेम प्रकरण बाया बापड्यांचं असावं. माझ्या बापानं या काळ्या आईवरती एकतर्फी आयुष्यभर प्रेम केलं, आकाशातून पाऊस रूपी प्रियकराची वाट पाहिली, पाऊस पडलाच नाही आणि शेतीतून हिरवं सोनं उगवलंच नाही आणि साहजिकच आहे ना, माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली. म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या फक्त 4 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही, परंतु आपण प्रयत्न करतोय. आणि विषयाच्या शेवटाकडे येताना मला इतिहासात जावंसं वाटतं की मला आठवतात, विषयाच्या शेवटाकडे जाताना मला आठवतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. विषयाच्या शेवटाकडे येताना मला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली होती की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. विषयाच्या शेवटाकडे येताना मला आठवतात महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी व्हिक्टोरियाच्या राणीच्या दरबारात जाऊन खडसावून सांगितलं होतं की शेतकऱ्याची ध्येय धोरणं जर ठरवायची असतील तर ती सुटाफुटात राहून शेतकऱ्याची ध्येय धोरणं ठरवता येऊ शकत नाही. परंतु आजच्या जर वर्तमान काळात पाहिलं तर मला विषयाच्या शेवटाकडे येताना आठवतो तो उत्तर प्रदेशचा शेतकरी, ज्याच्या खात्यावरती कर्जमाफी म्हणून फक्त 93 रुपये आणि 9 पैसे जमा झाले होते. आणि आपण म्हणतो की माझा देश कृषी प्रधान आहे. आणि या कृषी प्रधान देशात हा जर शेतकरी तुमचा राजा असेल आणि या शेतकऱ्याचे जर असे हाल असेल तर अवघड आहे. धन्यवाद.